नमस्कार. रोकटोक मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, कावराम विष्णू सायकर यांनी परवा दिवशी भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला होता. आता तेच आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर हे पाहू शकता कशा प्रकारे पक्ष प्रवेश चालू आहे. आज कोणाचा पक्ष प्रवेश आहे? या खैदानवाडी गावातील सर्व नागरिक, सर्व कार्यकर्ते, पक्ष नाही, पार्टी नाही आणि कुठला जात नाही, धर्म नाही, एकमुखी सगळ्या गावाचा, संपूर्ण गावाचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. कुणीही बाजूला जाणार नाही आणि एकमुखी सर्वच्या सर्व गाव राम शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. भाजपचे कट्टर कार्यकर्ते मानले जाणारे कावराम सायकर यांनी 2 दिवसापूर्वीच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला होता. आज ते पुन्हा स्वर्गीय परतणार आहेत. तर काय बोलतात आपण त्यांचे? काय नाही, परत आलो मी. मला स्थानिक गावातील लोकांच्या काय अडचणी आणि वरून कर्जतवरून फोन आल्यानंतर मी गेलो चिडाचिडीच्या नादामध्ये. 2 दिवस पण मला पण जेवण गेलेलं नाही. मी परत बीजेपी पेशी आलेलो आहे. आता परत फिरशे शिंदे साहेबाबरोबरच आहे. म्हणजे अंतकरणापासून नाही, दोघंही नवरा बायको आम्ही जेवण केलेलं नाही आजपर्यंत. गेल्यापासून नाही, आता काम कुणाचं शिंदे साहेबाचं करणार आम्ही. पहिल्यापासून केलं, आणखी बी करणार, पुढे पण करीत राहणार. ठीक आहे. जवळून घेऊ द्या मला जास्त. भारत माता की जय. पहिलाच भाजपचा बनेल तुम्ही शेट नाही काय नाव होतं हा नाही चल गणेश पुढं बरसू पुढे फोटो दादा काम करावं. नाही काय नाही
भारतीय जनता पार्टी की जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. खैदानवाडी हनुमान बेट मांजरबाई वस्ती की भाजपमय. तर तुम्ही 2 दिवसापूर्वीच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला होता. आता पुन्हा तुम्ही स्वर्गही परतला. आता कसं वाटतंय तुम्हाला? आता आमचं पहिल्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आमच्या सहकुटुंब आलेलो आहेत. आळंदी तालुक्यात आलेलो आहोत दोघं पण. आम्हाला पण करमत नव्हतं. वेळ असल्यानुसार आम्ही त्यानुसार गेलो होतो. आता परत आलेलो आहोत. थोडी फसवणूक झाल्यामुळं तिकडे जावं लागलं. त्याच्यामुळं आमची चुका लक्षात आल्या. रात्रभर झोप लागली नाही शिंदे साहेब गेल्यामुळं. रात्रभर डोळ्यात पाणीच होतं. सकाळ उठून निर्णय घेतला इकडे येण्याचा. म्हणजे कुणीकडे येण्याचा निर्णय घेतला? शिंदे साहेबांनी. शिंदे दोघं साहेबांकडे. पण जेवलो ना 2 झालं.